श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है, श्री राम हर आयाम है, श्री राम ही विश्राम है। श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है, श्री राम हर आयाम है, श्री राम ही विश्राम है। जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है। श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है। जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है। कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है। हृदय में श्री राम है, हर कंठ में श्री राम है, हर हृदय में श्री राम है। हर कंठ में श्री राम है। श्रोते नमस्कार. 89.6 वर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. श्रोते हो, 22 जानेवारी या दिवसाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये आपलं राम मंदिर पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहे आणि या पुनर्प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजची ही विशेष मुलाखत आपण आयोजित केली आहे. आणि या निमित्तानंच आज आपल्या हिंदवी रेडिओ 89.6च्या स्टुडिओमध्ये अर्थशास्त्रीय व्यवस्थापनामध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावरील सदस्य तसेच HR माननीय श्री अनंतराव जोशी आणि श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अमित कुलकर्णी सर हे उपस्थित आहेत. तुमचं दोघांचंही आपल्या या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छानसं गीत ऐकूया आणि या मुलाखतीला सुरुवात करूया. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. नमस्कार. मकर संक्रमणाच्या या पावन प्रसंगी भारताच्या दृष्टीने एक अविस्मरणीय असा कार्य घडण्याचा घाट घातलेला आहे. तो म्हणजे श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा. या मंगल प्रसंगी आपल्याविषयी व आपल्यासह विचार मांडण्यासाठी उपस्थित असलेले, आपल्या सर्वांनाच ज्ञात असलेले आणि सातारकरांना सुपरिचित असलेले श्री अनंतराव जोशी. खरं तर अनंतराव जोशींचा वेगळा परिचय करून देण्याची त्या अर्थानं आवश्यकता नाही. आर्थिक क्षेत्रातलं एक नावाजलेलं आणि एक नामवंत असं व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनंतराव जोशी. आपल्या आयुष्याचा मोठा काळ आर्थिक सेवेत व्यतीत केल्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गेली 5-6 वर्ष अनंतराव शैक्षणिक योगदान देत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य, ट्रस्टी, HR व लीगल कमिटीचे सदस्य अशा अत्यंत महत्वाची पदं ही अनंतराव जोशी सध्या भूषवित आहेत. आज श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर श्री अनंतराव जोशी हिंदवी कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर हिंदवी 89.6च्या माध्यमातून शाहूनगर वासियांसाठी आपले विचार मांडण्यासाठी आलेले आहेत. सर्वप्रथम हिंदवी 89.6च्या वतीनं मी श्री अनंतराव यांचं स्वागत करतो. अनंतराव, आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. सगळ्यात आधी सर तुमचं आपल्या 89.6 या रेडिओ स्टेशनच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी स्वागत आहे. सरांनी ओळख करून दिल्याप्रमाणेच भव्य राम मंदिर साकार होते आणि या लोकार्पणाच्या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण गप्पा मारणार आहे. थोडक्यात सुरुवातीला मला हेच विचारायचं आहे की आपला हा भारताचा अमृत काळ जो सुरू आहे आणि 22 जानेवारी आज रामलल्ला याच्या इतिहासाकडे आपण कशा पद्धतीने बघतो याविषयी काय सांगाल आपल्या श्रोत्यांना? आपण आता अशा एका पूर्वसंध्याला आपण भेटतोय की 2 दिवसांनी अयोध्येच्या
रामचंद्राच्या मंदिरामध्ये लल्लाच्या मूर्तीची हो. प्रतिष्ठापना होऊ घातलेली आहे. परवाच्या दिवशीचा हा कार्यक्रम होणार आहे. त्याच्या आधी आपण आपण भेटतोय. हा एक खूप माझ्या दृष्टीने आपल्या देशाच्या दृष्टीने गौरवास्पद अभूतपूर्व प्रसंग आहे. त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे या प्रसंगाच्या मागची जी त्याची पार्श्वभूमी आहे, पृष्ठभूमी आहे, त्याच्यावर देखील आपण थोडंसं आपण बोललं पाहिजे. अगदी. म्हणजे त्याच्यावरती मग वाल्मिकी रामायण असेल, महर्षी वाल्मिकींनी रचना केलेल्या रामायणाचा चरित्र नायक जो श्रीराम आहे, त्या श्रीरामाच्या बालमूर्तीचं, ज्याला रामलल्ला म्हणून आपण सगळे भक्तजण ओळखतात आपल्याला, हो. त्याच्या मूर्तीची ती प्रतिष्ठापना आहे. पण हे एका दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नसून एका राष्ट्राच्या गौरवाचा असा हा क्षण आहे असं मला वाटतं की भारतीय राष्ट्राला अखंड प्रेरणादायक असं ज्याचं व्यक्तिमत्व आहे, खरं. जो आमचा आद्य राष्ट्रपुरुष आहे, अशा रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना असं आपण त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. अगदीच अगदीच. अगदी समर्पक आणि योग्य शब्दात आनंदराव आपण सांगितलं की खऱ्या अर्थानं संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. मुळातच प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र हे एक देवत्वाकडे जाण्यापूर्वी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कायम प्रेरणादायी ठरलेलं आहे. आपण त्यांच्या जीवन प्रवासाकडे बघताना त्यांच्या व्यक्तिमत्वातली कुठली ठळक वैशिष्ट्ये आपल्याला अशी वाटतात की जी आजच्या जीवनातही आपल्याला जगत असताना उपयोगी आहेत? आपण मूळ रामायणापासून आपण सुरुवात करू की रामायणाचे रचयिताकार जे आहेत ते महर्षी वाल्मिकी आहेत. रामायणाचा मूळ जो विषय आहे तोच प्रभू रामचंद्रांचं म्हणजे श्रीरामांचं चरित्र हा त्याचा महत्वाचा त्याचा विषय आहे त्याचा. अगदी. त्यामुळे रामायणाकडे आपण अशा दृष्टीने पाहिलं पाहिजे की आज जगाचा जर का आपण विचार केला तर जगामध्ये ज्या काही घडामोडी आज चालू आहेत, आज रामाच्या अवताराला किमान 7 ते 8 हजार वर्ष झालेली आहेत. तो अवतार आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. बरोबर. पण स्वतः प्रभू रामचंद्राचं असं ठाम मत होतं की मी तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे, दशरथाचा पुत्र आहे. तशा अर्थाचा एक श्लोक देखील महर्षींच्या रामायणामध्ये आहे. आत्मानम मानुषम वंदे रामम दशरथात्मजः. म्हणजे मी माणूस आहे आणि दशरथाचा पुत्र राम मी आहे, अशी रामाची स्वतःबद्दलची भूमिका आहे. त्यामुळे मगाशी जो मी विषय मांडला की रामायणामधला चरित्र नायक राम याचं विशेष काय आहे, तर आपल्या श्रेष्ठतम अशा गुणसंपदेने येणाऱ्या सततच्या संकट परंपरेवरती मात करून वनवासी झालेला प्रभू रामचंद्र, ज्यांनी समरसतेचं सूत्र अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत बांधत गेलेलं आहे, त्या प्रभू रामचंद्राला मनुष्यत्वाकडनं देवत्वाकडे झालेला त्याचा प्रवास हा रामायणाचा मुख्य विषय माझ्या दृष्टीने, हा रामायणाचा गाभा आहे. आणि आजच्या 21व्या शतकामध्ये देखील हे पूर्ण सुसंगत आहे. मी व्यवस्थापनाचा विद्यार्थी आहे, हे पूर्ण रिलेव्हंट आहे असं माझं मत आहे. तर त्यामुळे रामायणाकडे आपण 3 दृष्टीने बघायला पाहिजे की अखिल मानव जातीला अखंड प्रेरणादायक असा दीपस्तंभ म्हणून आपण रामायणाकडे बघितलं पाहिजे. त्याचा विषय जो आहे तो प्रभू रामचंद्रांचं चरित्र हा विषय. बरोबर. रामचंद्रांच्या चरित्राकडे आपण एक सहज दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं जाणवतं की आपल्या श्रेष्ठतम अशा गुणसंपदेने मनुष्यत्वातनं देवत्वाकडे त्यांचा प्रवास झालेला आहे. आता आपण मला जो प्रश्न विचारला की त्यांच्या आजच्या जागतिक घडामोडीच्या याच्यावरती रोजच्या व्यवहारामध्ये त्यांच्या ठळक गुणांची आपण दखल घ्यावी असे गुण कुठले, तर रामायणाचे अगणित गुण प्रभू रामचंद्रांचे आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने जर का आपण बघितलं तर ज्याचं वर्णन एक बाणी, एक वचने, एक पत्नी असं जर का आपण केलं, या तिन्ही विशेषण जर का आपण विचार केला याच्यावरती थोडासा, तर आजच्या काळात देखील पूर्ण रिलेव्हंट आहेत असं आपल्याला जाणवेल, सुसंगत आहेत असं आपल्याला जाणवेल. एक बाणी म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावरती त्याचा पूर्ण विश्वास आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स आहे, हा पहिला गुण झाला. एक वचने, आजच्या आजूबाजूच्या विशेषतः राजकीय परिस्थितीकडे आपण जर का एक दृष्टिक्षेप टाकला तर एक वचन हे किती दुर्मिळ होत चाललेलं आहे. एक पत्नीत्व हा देखील फार महत्वाचा विषय आज 21व्या शतकामध्ये देखील आहे. त्यामुळे ज्याचं एक बाणी, एक वचने, एक पत्नी असं रामाचं वर्णन केलंय हे सामान्य वर्णन झालं. त्याच्याहून रामाच्या गुणसंपदेकडे जर का आपण बघितलं तर मला आजपर्यंत माझा राज्याभिषेक उद्यावरती आलेला आहे आणि मला एकाएकी असं समजतं की माझा राज्याभिषेक होणार नाहीये आणि पित्याच्या आज्ञेने मला वनवासाला जायचंय. या घटनेकडं राम ज्या समत्व बुद्धीने बघतो की नंतरचा म्हणजे गीता ही नंतर आलेली आहे, परंतु गीता हे उपनिषदांचं आणि वेदांतांचं सार आहे. त्यामुळे त्या अर्थाने जर का आपण बघितलं तर रामाच्या चरित्रामध्ये ही समत्व बुद्धी आलेली आहे की त्याचं आयुष्य संपूर्ण म्हणजे एक संकट परंपरा आहे मोठी. त्याला ज्या धीरोदात्तपणाने प्रभू रामचंद्र पुढे गेलेले आहेत,
मला वाटतं हे आपण फार शिकण्यासारखे आहे. आपण अगदी. आजच्या जागतिक घडामोडीच्या दृष्टीने आपण बघतोय की आपण सगळीकडे युद्धमान आहेत देश. रशियामध्ये आता ज्या काही घडामोडी चालू आहेत, युक्रेनच्या घडामोडी सुरू आहेत, इस्रायल हमास हे जे सगळं सुरू आहे, आपले शेजारी राष्ट्रांमध्ये जे काही सुरू आहे, अफगाणिस्तानामध्ये जे सुरू आहे, हा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. याच्या दृष्टीने एका अशा संस्कृतीचा राम हा आद्य पुरुष आहे की विजयामागून विजय मिळवल्यानंतर देखील ती स्वतंत्र राज्य होती, की त्याने आपल्या अयोध्येच्या राज्याला कधीही जोडली नाही. बरोबर. म्हणजे आपण लंकेचं उदाहरण घेऊ, आपण सुग्रीवाच्या वानर राज्याचं उदाहरण घेऊ. आजच्या 21व्या शतकामधल्या जागतिक घडामोडीच्या दृष्टीने जर का विचार केला तर हे फार महत्वाचं. दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की राम जेव्हा लंकेहून परत येतो, म्हणजे त्यावेळची त्या युगातली जी महत्वाची आसुरी शक्ती आहे त्याचा मुख्य प्रवर्तक हा दशानन रावण असतो. ही सत्ता जी असते ती आत्मकेंद्रीय असते, ती अन्यायी असते, ती अनैतिक असते, अधार्मिक असते. अशा सत्तेचा जो पराभव राम करतो तो केंद्रीय सत्तेचं कुठलंही सहाय्य घेत नाही. तो अयोध्येपासून लांब कित्येक हजार किलोमीटर वनवासाला आलेला आहे. तसा तो अयोध्येच्या राज्याचा प्रतिनिधी आहे, पण अयोध्येच्या केंद्रीय सत्तेच्या सहाय्याशिवाय स्वतःच्या बाहुबलावरती, स्वतःच्या शस्त्र अस्त्र सामर्थ्यावरती, लक्ष्मणाच्या मदतीने आणि अर्ध नागरी अशा वानर संस्कृतीच्या मदतीने तो हा विजय प्राप्त करतो असुरांवरती. त्यांचं संपूर्ण निखंदन राम करतो. त्याच्यामध्ये देखील एक महत्वाची गोष्ट आहे की राम हा असा पहिला लोकनायक आहे की ज्याने या प्राचीन देशाला पूर्ण उत्तरेकडनं दक्षिणेकडे जोडलेले असं आपल्याला जाणतं. म्हणजे राम याचा सूत्रधार आहे, राम याचा पहिला महानायक आहे राम, की ज्याने संपूर्ण प्राचीन अशा भारतीय राष्ट्राची उत्तरेकडून दक्षिणेकडे जोडणी केलेली आहे. नंतरच्या काळामध्ये श्रीकृष्णाने द्वारकेपासून कामरूप पर्यंत म्हणजे आसामपर्यंत ही जोडणी केलेली आहे. म्हणजे हे जे दोन महापुरुष आहेत आमचे, यांनी संपूर्ण भारत जणू काही वाटून घेतलेला आहे. आता आपण रामचंद्राबद्दल बोलतोय, त्यामुळे अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत आणि नंतर लंकेपर्यंत. मी मगाशी उल्लेख केला की आसुरी शक्तीचं पूर्ण निखंदन रामाने केलं, संपूर्ण विजय त्याने मिळवला. अत्यंत विषम असा लढा होता, कारण रामाच्या बरोबर कोण होते तर अर्धनागर असे वानर संस्कृतीचे लोक होते, आणि राम लक्ष्मण होते, हनुमान होता, सुग्रीव होता, अंगद होता, ही त्यातली प्रमुख नावं त्यातली. पण याच्यानंतर लंकेच्या मोहात न पडता, लंका कशी होती, सोन्याची लंका होती, स्वर्णमयी लंका होती. रामाच्या तोंडी वाक्य आहे त्याच्यामध्ये की आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसे. आजच्या 21व्या शतकामध्ये परदेशात जाणं हे महत्वाचं आहे, पण त्याच्यामधले रामाची ही भूमिका फार महत्वाची आहे की परदेशात राहून देखील तुमच्या आपल्या देशाबद्दल तुम्हाला आत्मीयता असणं, देशप्रेम असणं, त्याच्याबद्दल एक लॉयल्टी तुमच्या मनामध्ये असणं आजच्या शतकामध्ये देखील उपयोगी पडेल असं. त्यामुळे रामाचं व्यक्तिमत्व पूर्ण सुसंगत आहे असं मला वाटतं. आणि शेवटचं, आज आपण लोकशाहीमध्ये आहोत. रामाच्या वेळेला राम जेव्हा परत येतो त्यावेळेला सर्व संमतीने रामाचा अभिषेक होतो, आणि रामाच्या नियंत्रणाखाली जे राज्य आहे तो चक्रवर्ती असतो, राम चक्रवर्ती आहे. त्यामुळे भरतखंडाचा अखंडित विशाल राज्याचा चक्रवर्ती सम्राट अशी रामाची त्यावेळची भूमिका असते. पण हे राज्य तो कसं करतो तर हे लोककल्याणकारी राज्य आहे, हे संपन्न राज्य आहे, हे समर्थ राज्य आहे. त्यामुळे आजच्या लोकशाहीच्या कल्पनेमध्ये जे लोककल्याणाची भूमिका आहे हे 8-10 हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा आपल्या समोर हा आदर्श ठेवलेला आहे की लोककल्याणकारी राज्याची कल्पना रामचंद्रापासून सुरू होते. त्यामुळे रामचंद्र आमच्या भारतीयांच्या दृष्टीने अखंड प्रेरणादायक, नित्य वंदनीय असा आमचा राष्ट्रपुरुष आहे अशी माझी भावना आहे. अगदी खरंच अनंतराव, तुम्ही शब्दरूपानं साक्षात एक आदर्श राजा प्रभू रामचंद्र हा शब्दरूपानं डोळ्यासमोर उभा केला. रामचंद्रांच्या आयुष्यातले विविध पैलू, त्याचा एकूण आपल्या भारतीय समाजाच्या दृष्टीनं असलेला दृष्टिकोन, आणि आज जगानं त्याकडनं कसा आदर्शवाद घेतला पाहिजे हे तुम्ही अत्यंत मनमोहक शब्दात, खऱ्या अर्थानं जसं रामाचं रूप आहे तसंच शब्दरूपी उभं केलेलं आहे. तर जसं आता आपण तुमच्या मांडणीतनं सांगितलं की जसा प्रभू रामचंद्र हा एक आदर्श राजा आहे, तसंच काही वेळेला आजच्या सामाजिक स्थिती बघता असं वाटतं की राम हा दशरथाचा रामलल्ला आहे, कौशल्याचा आहे, किमान तो कैकेयीचा देखील रामलल्ला आहे. तशाच पद्धतीनं तो शबरीचाही राम आहे, निषाद राजाचाही राम आहे, आणि लक्ष्मणाचा बंधू, भरताचा बंधू म्हणूनही राम आहे. या प्रभू रामचंद्रांच्या विविध नातेसंबंधांकडे आजच्या पार्श्वभूमीवर आपण कसं बघता? आपण रामाच्या चरित्राकडे सहज आपण बघितलं तर सुरुवात आपण पितृभक्तीपासून आपण करू की दशरथाने वनवासाला पाठवायला लागतं दशरथाला कैकेयीच्या आग्रहामुळे. त्यामुळे रामा पितृआज्ञेचं पालन करण्यासाठी राम वनवासी होतो, स्वेच्छापूर्वक वनवासी होतो. पण कैकेयीबद्दल देखील त्याच्या मनामध्ये रोष नाहीये. जो भरताच्या मनामध्ये रोष आहे त्या भरताची समजूत रामाने काढलेली. आज आपण असं बघतो की प्रॉपर्टीचे वाद आज सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतात
या पार्श्वभूमीवरती हे 3 भाऊ असे आहेत की यांच्यावरती राज्य कोणी करायचं याच्यावरनं स्पर्धा आहे. म्हणजे राम जेव्हा वनवासाला निघतो तेव्हा पत्नी धर्म म्हणून सीता देखील वनवासाला जायला तयार होते. हो. सीतेने जाण्याची आवश्यकता नाहीये, बरोबर. पण सीता स्वेच्छापूर्वक जिथे राम तिथं मी अशी तिची भूमिका आहे. लक्ष्मण हा देखील रामाच्या बरोबर त्याचे सावली अशा दृष्टीने त्याचा अनुचर, त्याचा अनुज आहे तो, हो. हा रामाच्या बरोबर जातो. त्यांनी जाण्याची आवश्यकता नाही. पण त्याच वेळेला आपण लक्ष्मणाच्या पत्नीचा देखील विचार आपल्या मनामध्ये येतो की तिची भूमिका देखील फार महत्वाची आहे आणि आपल्या तिन्ही मातांची काळजी घेण्यासाठी सीतेने तिची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे आपण जर का सामान्य दृष्टीतनं याच्याकडे बघितलं तर आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपल्याला फार भयंकर आणि आपल्या सामान्य ह्या परिघाच्या बाहेरचं आपल्याला वाटतं. पण हे सगळे लोकोत्तर व्यक्तिमत्व आहे. त्यागाची जणू काही यांच्यामध्ये स्पर्धा आहे यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांची जी गुणवत्ता आहे ना ते आपल्या कक्षेच्या इतकी बाहेर आहे की आपल्याला ते अव्यवहार्य असं आपल्याला वाटतं. परंतु भरताचं बंधुप्रेम म्हणजे भरताने रामाच्या पादुका घेऊन नंदीग्राम मध्ये अयोध्येच्या बाहेरच्या बाजूला 14 वर्ष त्यांनी रामाची वाट बघितलेली. आता आपण व्यवस्थापनाच्या दृष्टीने जर का विचार केला तर राम ज्यावेळेला पहिल्यांदा अयोध्येतनं बाहेर पडलेला आहे आणि भरत त्यावेळेला त्याच्या आजोळी असतो. भरत सैन्यासह रामाच्या पाठोपाठ येतो. रामाला शोधून परत अयोध्येत न्यायचं ही त्याची भूमिका असते. त्या डोंगरावरनं पर्वतावरनं लक्ष्मण लांबून बघतो की ससैन्य भरत येतोय. त्यावेळेला तो देखील युद्धाची तयारी करतो. पण प्रभू रामचंद्र शांत असतात. हा व्यवस्थापनाचा मोठा गुण आहे की माणसांची पारख. पण राम त्याला सांगतो की तू शांत राहा. भरत जो येतोय तो आपल्याला भेटायला येतोय, युद्धासाठी येत नाहीये भरत. म्हणजे रामाच्या सगळ्या लोकोत्तर गुणांमध्ये माणसाची पारख ही देखील फार महत्वाचा रामाचा गुण आहे. त्यामुळे मगाशी समरसतेचं सूत्र असा जो मी शब्द वापरला त्याच्यामधले 4 टप्पे मला फार महत्वाचे वाटतात. म्हणजे त्याच्यामध्ये अहिल्याचा उद्धार आहे, त्याच्यामध्ये शबरीची भेट आहे, याच्याबरोबर निषादराज गुहा असेल, वानरराज सुग्रीव असेल किंवा राक्षसराज बिभीषण असेल, यांच्याशी मैत्री करणं. आजच्या काळामध्ये आपण कोलॅबोरेशन असा शब्द वापरू आपण. हा रामाच्या दृष्टीने हा स्ट्रॅटेजिक टॅक्टिकल अशा प्रकारचा फार महत्वाचा निर्णय आहे. आणि त्याच्या पुढचा 4था महत्वाचा टप्पा या समरसतेच्या सूत्रामधला अर्धनागरी वानर संस्कृतीचं सहाय्य घेणं. कुणाविरुद्ध सहाय्य घेतलंय तर सर्व शक्तिमान बलाढ्य अशा आसुरी शक्ती विरुद्ध हे सहाय्य घेतलेलं आहे. आणि अशा शक्तीचा पूर्ण प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे पूर्ण त्यांची तुलनाच होऊ शकत नाही असं ते होतं सगळं की हा वनवासी राम आहे. याला फक्त स्वतःचा अस्त्र शस्त्र याच्या सामर्थ्यावरती पण आत्मविश्वास आहे रामाला. त्या बळावरती त्याने या आसुरी शक्तीचा पराभव केलेला आहे असं आपल्याला जाणवतं. अगदी खरं. नक्कीच. इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली. तर खऱ्या अर्थानं अभिमानानं ऊर भरून यावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व प्रभू श्री रामचंद्रांचं या भारतवर्षानं अनुभवलेलं आहे. हे इतकं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं की फक्त भारतवर्षापुरतंच नाही तर जगातील अनेक देशांचा आदर्श पुरुष हे राम असलेले आहेत. आजही अनेक देशांचा आदर्श प्रभू श्री रामचंद्र म्हणून बघितले जातात. खरं. अशा सगळ्या ह्या पार्श्वभूमीवर आता 22 जानेवारी 2024 रोजी सोमवारी जे राम मंदिरात प्रभू श्री रामलल्लांच्या बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे अशी संकल्पना एक वारंवार मांडली जाते. तर ही संकल्पना आपण थोडी अजून स्पष्ट करून कशी मांडू शकाल? आपण ही कल्पना स्पष्ट करत असताना राम मंदिर अयोध्येच्या उभारणीच्या आधीचा जो संघर्ष आहे त्याचा देखील थोडासा विचार केला पाहिजे आपण. की त्याला जी किनार होती ते एका मोठ्या रक्तरंजित अशा संघर्षाची किनार होती. त्या पार्श्वभूमीवरती एका सकारात्मक दिशेने हा सगळा विषय नेणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं. की 1528 मध्ये मीर बाकी हा जो बाबराचा सेनापती होता त्याने बाबराच्या आदेशावरनं विध्वंस केला राम मंदिराचा. जे विक्रमादित्याने स्थापन केलेलं आहे अशी लोकमान्यता होती. अशा अयोध्येच्या पावन मंदिराचा विध्वंस हा मीर बाकी करतो. 1528 हा तो दिवस आहे. आता आपण सोमवारी त्याची जेव्हा प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेला म्हणजे पौष शुक्ल द्वादशी आहे त्या दिवशी विक्रम संवत 2080 आहे. तर मी 500 वर्ष असा शब्द वापरला की रक्तरंजित इतिहास त्याच्या मागे आहे. म्हणजे आपण अगदी बरोबर वर्षात जर का सांगायचं तर 496 वर्षानंतर ही प्राणप्रतिष्ठा त्या मंदिरामध्ये पुन्हा होणार आहे. आता ही रक्तरंजित पार्श्वभूमी अशी आहे
की स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापर्यंत एकूण 76 लढाया अच्छा. या ठिकाणी घडल्या. हिंदूंनी कडवा प्रतिकार केलेला आहे. हो. कारण हिंदूंचा राम हे आराध्य दैवत होतो, तो त्यांचा आद्य राष्ट्रपुरुष होता, जो त्यांना नित्य वंदनीय होता. आणि त्यावर त्यांचा पराभव पत्करायला लागला त्यांना. ती शक्ती फार मोठी होती, त्यामुळे त्याच्यापुढे आपला पराभव झाला हिंदूंचा. आणि त्याच्याकडे ते भारतीय राष्ट्रीय दृष्टीने त्याच्याकडे बघत होते. म्हणजे केवळ हिंदू देखील ही जी कल्पना आहे ना, सहिष्णुतेच्या दृष्टीने हिंदू एक जीवन पद्धती आहे. म्हणजे त्याच्याकडे धर्माच्या संकुचित व्याख्येमध्ये आपण हिंदू हा शब्द बसवणं हे देखील अपेक्षित नाहीये. आता ज्या पद्धतीने तिथं सगळ्या व्यवस्था चालू आहेत त्या दृष्टीने हा भारताचा एक गौरवाचा प्रसंग आहे, गौरवाचं पर्व आहे, अशा दृष्टीने आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. याला भारतातल्या प्रत्येक नागरिकाने, सामान्यातला सामान्य नागरिक असेल, अशी कल्पना होती की फार मोठी कमी लोकांच्याकडनं, मोठ्या उद्योगपतींच्याकडनं डोनेशन घ्यायची, देणग्या घ्यायच्या, अशी कल्पना न ठेवता सर्वसामान्य माणसाच्या घरोघरी म्हणजे 5 लाख खेड्यांच्या पर्यंत हे सगळे स्वयंसेवक पोचले त्यावेळेला. आणि आपल्याला जे अपेक्षित होतं 1000 कोटी रुपये आपण जमा करायचे, तर हा जो समर्पण निधी हा 3300 कोटी रुपये जमा झाला. या 3300 कोटी आकड्यातनं आपल्याला जाणवतंय की त्याला संपूर्ण समाजातनं, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातनं सर्वसामान्य माणसाचा प्रतिसाद काय मिळाला, हेच त्याचं लक्षण आहे त्याचं, की त्याला लोकमान्यता त्याला काय मिळाली. याचं कारण असं होतं की या त्रेतायुगामध्ये राम होऊन गेला, म्हणजे कित्येक हजारो वर्ष. आणि आपण जर का 16व्या शतकाच्या पूर्वार्धातल्या आक्रमणाचा मी उल्लेख केला, हा 500 वर्षाचा इतिहास बघितला, तर या मोठ्या प्रदीर्घ कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांचं भारतीय लोकांना कधीही विस्मरण झालं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की राम हा त्यांच्या श्वासामध्ये, त्यांच्या निश्वासामध्ये, त्यांच्या रक्तप्रवाहामध्ये, या भूमीच्या कणाकणामध्ये राम आहे. त्याच्यामुळे रामाचं विस्मरण हे कधीही भारतीय लोकांना झालं नाही. त्यामुळे हा कायम ते संघर्षशील राहील. स्वातंत्र्यानंतर जे अपेक्षित होतं की शस्त्राचाराचा मार्ग बंद झाला, परंतु घटनात्मक मार्गाने कोर्टाच्या माध्यमातून अत्यंत सुव्यवस्थित रीतीने तो निर्णय घेऊन राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाचा मार्ग आपण प्रशस्त केलेला आहे आपण. त्यामुळं एका रक्तरंजित संघर्षानंतर 500 वर्षाच्या इतिहासानंतर देखील कुठलीही कटुता मनामध्ये न घेता संपूर्ण भारतीय लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भारताचाच उल्लेख आपण कशासाठी करायचा, तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू लोक आहेत किंवा त्यावेळची जी भारतीय संस्कृतीचा जो विशाल भारताची आपली कल्पना आहे की इंडोनेशिया, थायलंड पर्यंत भारतीय संस्कृती जी पोचलेली आहे, मलेशियापर्यंत पोचलेली आहे, ब्रह्मदेशापर्यंत पोचलेली आहे, लंकेपर्यंत पोचलेली आहे, हा सगळा अखंड भारतीय उपखंडामध्ये जग कुतूहलाने आज आपल्याकडे बघते की 500 वर्षाच्या एवढ्या संघर्षानंतर एका सकारात्मक पद्धतीने, एका पॉझिटिव्ह नोटवरती आपण राम मंदिराची प्रतिष्ठापना करतोय. त्यामुळे कटुता आपण मागे ठेवलेली आहे आणि आपण आता याच्याकडे असं बघतोय की हा आमच्या प्रदीर्घ इतिहासामधला एक अत्यंत गौरवास्पद असा क्षण आहे. त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघूया, तो अत्यंत उत्साहाने, आनंदाने आपण साजरा करूया आणि त्याच्यातनं एका नव्या पर्वाची आपण प्रेरणा घेऊया. आज 21व्या शतकामध्ये मागच्या 10-12 वर्षाचा जर का राजकीय प्रवास आपण भारताचा कडे जर का आपण बघितला, तर आपण एक सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी आपण फार यशस्वीपणाने आपण राबवतोय. मला राजकारणामध्ये शिरायचं नाहीये, परंतु एक अभ्यासक म्हणून आपण तटस्थपणाने जरी बघितलं तरी एका मोठ्या परिवर्तनातनं आपण जातोय. त्यामुळे आपण आता एका अशा वळणबिंदूवरती आहोत की जगाच्या सगळ्या पृष्ठभूमीवरती भारताला फार मोठी संधी आहे आणि आपण म्हणू त्या पद्धतीने, म्हणजे विवेकानंदांनी 100 वर्षापूर्वी जी विश्वगुरुत्वाची कल्पना मांडलेली होती त्या दिशेने आपण अग्रेसर होतोय, अशीच भावना आज माझ्या मनामध्ये आहे आणि ही सकल भारतीयांच्या मनामध्ये आहे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. नक्कीच, खूप छान. खरंच पूर्णतः असं मार्गदर्शन आहे हे सर. लहानपणापासून आता रामायण ही केवळ गोष्ट म्हणून आपण बघत आलोय, पण आपल्या नंतरच्या पिढीसाठी हे रामायण नसून एक संस्कार गाथा असेल, याविषयी काय सांगाल जाता आता नव्या पिढीसाठी? आपण पहिल्यांदा असं बघायला पाहिजे की रामायण हे एक प्राचीन काव्य आहे, परंतु तो आमचा भारतीयांचा इतिहास देखील. कारण आता आपण ज्या ठिकाणी जे अभिलेख आपल्याला मिळालेले आहेत, जे भौगोलिक पुरावे मिळालेले आहेत, किंवा राम सेतूबद्दल जो मागच्या काळामध्ये काही वाद उत्पन्न झाला होता, त्याला नासाच्या संशोधनातनं त्याचे जे अवशेष मिळालेले त्या दृष्टीने राम ही प्रत्यक्ष होऊन गेलेली ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे हे निर्विवादपणाने सिद्ध झालेले असं आपल्याला जाणवतं आपल्याला. त्यामुळे आपण त्याच्याकडे गोष्ट या स्वरूपातनं न बघता तो आमचा गौरवशाली इतिहास आहे असं आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे की हे घडलेलं आहे, हा आमचा इतिहास आहे आणि राम हा आमचा नित्य वंदनीय असा राष्ट्रपुरुष आहे, अशा भावनेने आम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे. आता ह्याच्यातनं नवीन पिढीचा जो संस्काराचा विषय आहे की पूर्वीच्या ह्या 70 वर्षाच्या काळामध्ये असं घडत गेलं
की आम्हाला खरा इतिहास शिकवला गेला नाही, असं जे घडलेलं आहे. तर आता नवीन एज्युकेशन पॉलिसी, शैक्षणिक धोरण देखील नवीन आलेलं. एक शैक्षणिक माध्यमातून नव्या पिढी घडत असतात. त्यामुळे त्या पिढीला लहान संस्कारक्षम वयापासनं कुटुंबातनं देखील संस्कार व्हायला पाहिजे, शाळेतनं देखील संस्कार व्हायला पाहिजे. हा इतिहास त्याला सांगण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे, आमच्या आधीच्या पिढ्यांवरती आहे. बरोबर. नाही तर आमचं ते अपयश असेल असं मला वाटतं की संस्कारक्षम वयामध्ये लहान मुलांच्या समोर आमच्या राष्ट्राचे यशाचे आमचा इतिहास, आमचा गौरवाचा इतिहास, भले पराभवाचा देखील इतिहास आम्ही सांगू, पण त्याच्यातनं आम्हाला शिकण्याची आवश्यकता आहे. पण अनेक अभिमानास्पद, गौरवास्पद असे प्रसंग आमच्या इतिहासामध्ये घडलेले आहेत. ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि आपली जी मोठी परंपरा आहे आपली, त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये असं पाहिजे की आधुनिकतेचा आणि प्राचीनतेचा सुयोग्य अशा प्रकारचं संमिश्रण करून, ज्याला फ्युजन आपण म्हणतो, अशा फ्युजन मधनं आपण 21व्या शतकाच्या आव्हानाकडे आपण जायला पाहिजे. त्यामुळे राम जसा आम्हाला प्रेरणादायक आज आहे, तसा आधुनिकतेकडे, आधुनिक विज्ञानाची देखील आम्ही कास घ्यायला पाहिजे. विवेकानंदांना देखील हेच त्याने अतिशय सुस्पष्ट शब्दामध्ये मांडलं होतं की पूर्वेकडचं ज्ञान आमची संस्कृती आणि पश्चिमेकडचं विज्ञान याचा जेव्हा संयोग होईल त्यावेळेला एक नवी संस्कृती त्याच्यामध्ये उदयाला येईल. म्हणजे मी मगाशी असं सांगितलं की हिंदू एक जीवन पद्धती आहे. त्यामुळे जी सहिष्णुता स्वभावतच हिंदू धर्मामध्ये आहे, ही पुढच्या काळामध्ये जगाच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरणार आहे. आमची व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी अशा 4 पातळ्यांवरती आम्ही विचार करतो. आपण जर का पर्यावरणाचा विचार केला, बदलत्या हवामानाचा आपण विचार केला, हे सगळं मांडलेलं आहे ना आमच्या याच्यामध्ये. त्यामुळे हिंदू जीवनदृष्टी जी आहे ती 21व्या शतकामध्ये जगाला उपकारक ठरणार आहे. ती कशा पद्धतीने आपण ती जगासमोर मांडतो आणि पहिल्यांदा आमच्या नव्या पिढीसमोर मांडतो, हे फार महत्वाचं आहे. जसं आपण म्हणलात की सर्वव्यापी राम, आपण जी संकल्पना आता मांडत आहात त्यानुसार एक शिक्षण क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मला असं दिसते की जी आदर्श समाज पद्धती आज जगाला अनुभवायची, की ज्याच्या प्रतीक्षेत आज जग आहे, तर जर का आदर्श समाज पद्धती आपल्याला स्थापित करायची असेल तर खऱ्या अर्थानं अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू हा सुद्धा राम असावा लागेल. तर आई वडिलांविषयीची निष्ठा, बंधू प्रेम, समाजाविषयीचं त्याचं असलेलं औदार्य आणि आपण स्वतःसाठी लढत असताना सुद्धा पाळलेली तत्व आणि नंतर दाखवलेला मनाचा मोठेपणा, हे सर्व गोष्टी जर समाजानं अंगीकारल्या तर खऱ्या अर्थानं आज जग ज्याला सस्टेनेबल ग्रोथ ही टर्म घेऊन चालले त्या दृष्टीनं वाटचाल करेल असं वाटतं. तर आपण सगळेजण त्या अर्थानं अत्यंत भाग्यशाली आहोत की आपल्या जीवनात, आपल्या आयुष्याच्या टप्प्यात हे क्षण आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत. कारण आपल्याबरोबर 140 कोटी भारतीयांना हे क्षण अनुभवण्याचं सौभाग्य लाभते. आज आपण असं बघतो की निधी संकलनात असेल, निघणाऱ्या शोभायात्रात असेल, समाजातील सर्व जाती धर्माच्या सर्व घटकांचा इतका उत्साहानं सहभाग आहे की खऱ्या अर्थानं राम हा समाजात सर्वव्यापी झालाय. हा भाव फक्त बोलण्यापुरता न राहता तो आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतो. तर असा हा सर्व समाजाचा झालेला उत्सव साजरा करत असताना ह्याविषयी आपण काय सूचना किंवा काही मार्गदर्शक तत्व या निमित्तानं सांगू इच्छिता? आपण याच्याकडे अशा दृष्टीने बघायला पाहिजे की जो संघर्षाचा सगळा मुद्दा आपण बोललो आपण, त्याच्यामधनं आपण आता प्रत्यक्ष प्रतिष्ठापनेपर्यंत या टप्प्यावरती त्या पूर्वसंध्येला आपण बोलतोय आपण हे सगळं. त्यामुळे याच्यामध्ये सगळे भारतीय एक असणं हे आजच्या जगातल्या ज्या घडामोडी त्याच्यामध्ये एक सामर्थ्यशाली, समृद्ध, संपन्न राष्ट्र म्हणून जर का आपल्याला पुढे यायचं असेल तर आपण सगळेजण एक पाहिजे, सगळे भारतीय एक पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा ह्या प्रतिष्ठापनेकडं आपण एक राष्ट्राच्या गौरवाचं पर्व अशा सकारात्मक दृष्टीने बघून सगळ्यांनी घरोघरी, कारण आपल्याला सगळ्यांना अयोध्येमध्ये जाणं काही आपल्याला शक्य नाहीये, परंतु तन मन धनपूर्वक याच्यामध्ये आपला सहभाग असावा, यासाठी आपण कृतसंकल्प होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं दीपावलीचा एखादा मंगलमय सण असावा, त्या पद्धतीने आपल्या घरी गोडधोड आपल्या घरी असावं. आपल्या घरी आपण त्या दिवशी किमान 5 तरी दिवे लावावेत. रामाची तसबीर आपल्या समोर असावी. मग रामरक्षेचं पठण असेल, कीर्तन असेल, भजन असेल, अशा प्रकारचे जे माध्यम आपल्याला अनुकूल वाटेल की ज्याच्यातनं आपल्याला रामाचं स्मरण होईल आणि त्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आमचा सहभाग आहे, अशा प्रकारची एक भावना आमच्या मनामध्ये प्रस्फुटित होईल. अशा पद्धतीने अत्यंत उत्साहाने, त्याच्यामध्ये अतिरेक असता कामा नये, संयम असायला पाहिजे. समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे राष्ट्र मंदिर आहे अशी भावना जर का आमच्या मनामध्ये असेल तर याच्या आज आपण ज्या एका परिवर्तनाच्या एका मोठ्या बिंदूवरती आपण उभे आहोत, त्याच्यातनं जी मोठी झेप आपल्याला पुढे घ्यायची आहे ते आपल्याला सहज साध्य होईल असं मला त्याच्यामध्ये वाटतं. एक भावना आपल्या मनामध्ये अशी पाहिजे की संपूर्ण जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे असं मी सांगतोय, पण आपण भारतवर्षामध्ये आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. जरी उत्तर प्रदेशामध्ये ते घडणार असलं
तरी आम्हाला समाधान असं आहे की ज्या भारतामध्ये हे घडणार आहोत ते भारतीय आम्ही आहोत. त्यामुळं आम्ही अशा भूमीवरती आज आम्ही पाऊल ठेवू शकतोय, अशा वातावरणामध्ये आम्ही श्वास घेऊ शकतोय की ज्या ठिकाणी रामाची प्रतिष्ठापना पुन्हा होणार आहे. हा भाग्ययोग आमच्या दृष्टीने आयुष्यामध्ये की आमच्या पूर्व सुकृतामुळे कदाचित हा योग आमच्या आयुष्यामध्ये आलाय. अशा एका भावनेकडनं आपण याच्याकडे बघून अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये एखाद्या सणासारखी ही प्रतिष्ठापना साजरी करण्यासाठी तन मन धनपूर्वक आपण सगळेजण कृतसंकल्प होऊया. याच निमित्तानं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या वतीनं राम भक्तांना एक आवाहन करण्यात आलेलं आहे. ते मी या ठिकाणी उद्धृत करतो. चलो मंदिर चलो मंदिर चलो मंदिर. पौष शुद्ध द्वादशी अर्थात 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:28 या शुभमुहूर्तावर अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. हा ऐतिहासिक उत्सव साजरा करण्याकरिता रामभक्तांनी खालील गोष्टी करावयाच्या आहेत. सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1. परत एकदा मी या ठिकाणी उद्धृत करतो. सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन तेथे होणाऱ्या धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायचा आहे. आपल्याला ज्या अक्षदा प्राप्त झालेल्या आहेत त्या अक्षदांचं समर्पण तेथील देवतेवर करून आपण त्या उपक्रमात सहभागी व्हायचंय. प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा झेंडा फडकवावा अर्थात गुढी देखील उभारावी. घरासमोर अंगणात रांगोळ्या काढाव्यात. संध्याकाळी घरात दीपोत्सव व रोषणाई करावी. किमान 5 दिवे लावण्यात यावेत असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले. व आपल्या घरात एखादा सण उत्सव असल्याप्रमाणे घरात मिष्टान्न गोडधोड जेवण करून आपल्यासह सर्व आप्तेष्टांसह हा राष्ट्रीय सोहळा अत्यंत आनंदात साजरा करावा. एक नम्र सूचना आहे या ठिकाणी की सकाळी जरी अयोध्येत हा सर्व कार्यक्रम पार पडणार असला व त्याचं दूरदर्शनवरून प्रक्षेपण होणार असलं तरी आपल्याला नंतरही ते रेकॉर्डिंग वारंवार बघायला मिळणार आहे. तरी टीव्हीवरच्या कार्यक्रमाच्या मोहात न पडता कृपया आपण सगळ्यांनी मंदिरात जाऊन त्या देवतेवर अक्षतारोपण करायचे असे नम्र आवाहन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या वतीने करण्यात आलेले. धन्यवाद. खरंच जोशी सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून हिंदवी रेडिओ 89.6च्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि प्रभू श्री राम मंदिराचा जो प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा जो सोहळा आहे याविषयी एक इत्थंभूत माहिती आपल्या श्रोत्यांना या कार्यक्रमाच्याद्वारे दिलीत. त्याबद्दल तुमचं आणि कुलकर्णी सर तुमचं देखील मी हिंदवी रेडिओ 89.6च्या वतीने अगदी मनापासून आभार. तुम्ही देखील या मुलाखतीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल दोघांचंही अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रेरणा मेरे चलन की और सहचर राम है. राम है यात्रा स्वयं और राम ही गंतव्य है. मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है. राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है. हृदय में श्री राम है. हर कंठ में श्री राम है, हर हृदय में श्री राम है, हर कंठ में श्री राम है. रीत जग की देख ली जब जब जिसे अपना कहा. साथ पल दो पल निभाकर हर कोई जाता रहा. नित्य बहती समय की सरिता बड़ी उत्तम है. पालिया निश्चय जिसे वो एक रघुवीर राम है. हृदय में श्री राम है. हर कंठ में श्री राम है, हर हृदय में श्री राम है, हर कंठ में श्री राम है.
पास जिसके राम है, हृदय में श्री राम है। नाम बस राम है, हृदय में